सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सत्रामध्ये अमोल वागचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. एका राज्याचा एक राजा होता. एके दिवशी आपल्या राज्यामधनं आपल्या नगरीमधनं तो फेरफटका मारत होता. बाजारामधून जात असताना एका ठिकाणी त्याला एक पोपटाचा पिंजरा विकणारा माणूस दिसला. आपल्या सेवकांच्या करवी त्या माणसाकडून त्याने एक पोपटाचा पिंजरा पोपटासहित खरेदी केला. तो पोपट त्याला खूपच आवडला होता. आपल्या राजवाड्यात आल्यानंतर राजवाड्याच्या बागेमध्ये एका झाडाच्या फांदीला त्याने तो पिंजरा अडकवला. आता प्रत्यक्ष राजाच्या राजवाड्यातील बागेमध्ये आल्यामुळे त्या पोपटाचे रोज गोड कौतुक व्हायला लागले. राजाज्ञेनुसार रोज त्या पोपटाला पेरू, डाळिंबाचे दाणे, मिरच्या असे आवडीचे पदार्थ रोज त्या पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात येऊ लागले. तो पोपट खूप सुखी आणि समाधानी होता. राजाला देखील तो पोपट खूप आवडायचा. काही दिवसानंतर त्या पोपटाला प्रशिक्षण देण्यासाठी तिथे एका प्रशिक्षकाला नेमण्यात आलं. त्या प्रशिक्षकानं त्या पोपटाला बोलायला सुद्धा शिकवलं. आता राजा जेव्हा कधी बागेमध्ये यायचा तेव्हा राजाशी तो पोपट छान पद्धतीने बोलायचा. राजाला सुद्धा छान वाटायचं. राजाने मग त्या प्रशिक्षकांना सांगितलं की आता या पोपटाला उंचपणे उडू द्या, काही काळ याला पिंजऱ्यामधनं बाहेर काढत जा. पुढे 1-2 महिने निघून गेले. राजा पुन्हा एकदा त्या बागेमध्ये असंच एके दिवशी फिरत फिरत आला. त्या प्रशिक्षकांना भेटला आणि त्याने विचारलं की आता हा पोपट उंच उडतो का, याला तुम्ही बाहेर काढता का? त्यावरती तो प्रशिक्षक म्हणाला की हो, आम्ही याला रोज बाहेर काढतो, पण बाहेर आल्यानंतर ज्या फांदीला हा पिंजरा लावलेला आहे त्याच फांदीवर तो बसून राहतो. तो उंच उडतच नाही. आम्ही खूप प्रयत्न केले, त्याला शिकवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तरी देखील हा पोपट काही उडतच नाही. तो त्या फांदीवरच थांबतो. हे सगळं ऐकून राजाला खूप वाईट वाटलं. त्यानं आपल्या सेवकांकरवी राज्यामध्ये दवंडी पिटवली की जो कोणी माणूस या पोपटाला उडायला लावेल, उडायला शिकवेल, त्याला मी मोठं बक्षीस देईल. बक्षिसाच्या अपेक्षेनं खरं तर खूप लोक येऊन गेली, पण कुणाला देखील त्या पोपटाला उडायला शिकवणं हे जमलंच नाही. या गोष्टीचं राजाला खूप वाईट वाटलं. एके दिवशी गावातला एक सामान्य शेतकरी आला आणि तो राजाला म्हणाला की मी एकदा प्रयत्न करून पाहू का? राजा म्हणाला काहीच हरकत नाही, अनेकांनी प्रयत्न करून पाहिले आहेत, तेव्हा तुम्ही देखील आज प्रयत्न करून पाहू शकता. राजाची परवानगी घेऊन तो शेतकरी त्या बागेमध्ये गेला. थोड्याच वेळामध्ये सेवक धावत धावत आला आणि आनंदाने राजाला बातमी सांगू लागला की महाराज, आता तुम्ही आणलेला तुमचा लाडका पोपट उंच उडायला शिकलेला आहे. राजाला मोठं आश्चर्य वाटलं. तो स्वतः बागेमध्ये गेला आणि त्यानं पाहिलं खरोखरच पोपट उंच भरारी घेत होता. राजानं त्या शेतकऱ्याला विचारलं की तुम्ही नक्की असं काय केलं? त्यावरती तो शेतकरी हसून म्हणाला की राजन, मी काहीच केलेलं नाही. मी इथं बागेत आल्यानंतरचे दृश्य पाहिलं ते असं होतं की पिंजऱ्यामध्ये पोपट होता. त्या पिंजऱ्यातील पोपट मी जेव्हा बाहेर काढला तेव्हा तो फांदीवरती होता. मी फक्त एकच केलं, तो पिंजरा प्रधानांच्या हातामध्ये दिला आणि त्याला राजवाड्यात ठेवून यायला सांगितलं. दुसरी गोष्ट मी ही केली की ज्या फांदीवरती तो बसायचा ती फांदीच तोडून टाकली. ज्या वेळेला 2-3 महिन्यापूर्वी तुम्ही त्या पोपटाला इथं आणलं होतं त्यावेळेला तुम्ही इथं त्याला अगदी सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये या फांदीला अडकून ठेवलं होतं. तिथं त्याचे सगळे कोडकौतुक व्हायचे. त्यामुळे जेव्हा प्रशिक्षक त्याला शिकवण्यासाठी म्हणून त्या पिंजऱ्यातून बाहेर काढायचा तेव्हा आपलं हे सुख आपल्यापासून कोणी हिरावून तर घेणार नाही ना, असं म्हणून ज्या फांदीवरती तो पिंजरा लटकवलेला असायचा त्या फांदीवरच तो बसून राहायचा. आज मी तो सोन्याचा पिंजरा प्रधानांना आतमध्ये नेऊन ठेवायला सांगितला. त्यानंतर दुसरी गोष्ट ही केली की ती फांदीच तोडून टाकली. त्यामुळे आता पिंजराही राहिला नाही, आता फांदीही राहिली नाही. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की फांदी नाही म्हणून आपण खाली पडत नाहीये. आपल्याला देखील पंख आहे, आपल्या पंखात देखील बळ आहे. आपल्या पंखांनी आपण उंच भरारीही घेऊ शकतो. या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये जेवढं मर्यादित जग होतं तेवढंच खरं तर जग आहे असं आपल्याला वाटत होतं, पण त्याही पेक्षा जग खूप मोठं आहे आणि खूप सुंदर आहे हे वरती भरारी घेतल्यानंतर त्याच्या लक्षात आलं. उद्या यदा कदाचित जर खालच्या फांदीवर आपण बसलो आणि फांदी कोणी तोडून टाकली तर काहीच हरकत नाही, आपण उंच भरारी घेऊ शकतो आणि अधिक उंचीवरच्या फांदीवर जाऊ शकतो. हा आत्मविश्वास त्याच्यात निर्माण झाला. राजन, मी काहीच केलं नाही. ज्या फांदीला आणि ज्या पिंजऱ्याला तो पकडून राहिला होता ती फांदी आणि तो पिंजरा फक्त त्याच्यापासून दूर केला. ही गोष्ट त्या शेतकऱ्याची, त्या पोपटाची किंवा त्या पिंजऱ्याची किंवा त्या फांदीची नाहीच आहे. ही गोष्ट आपल्या सर्वांची आहे. कित्येकदा आपल्याला आयुष्यात असं वाटतं की आपल्यावर खूप काही मर्यादा आहेत. आपलं विश्व हे एवढंच आहे कारण की आपल्याला आपल्या समोर ज्या गोष्टी दिसतात तेवढ्याला जग मानायची सवय पडलेली असते. पण कधीतरी असं घडतं की तो आपला आधार हा निखळून पडतो. त्यावेळेला आपल्याला जाणीव होते की याही पेक्षा जग खूप मोठं आहे,
याही पेक्षा या जगामध्ये खूप काही आहे आणि त्याही पेक्षा आपल्यामध्ये नक्कीच खूप मोठी ताकद आहे की आपण उंच भरारीही घेऊ शकतो. गरज असते ती तो सोन्याचा पिंजरा आणि ती फांदी सोडायची. गरज असते ती आत्मविश्वासाने आकाशामध्ये उंच भरारी घेण्याची. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.